अशोक खरात प्रकरण पनवेलपर्यंत मालमत्तेचे धागेदोरे, जमीन व्यवहारावर संशय। बोंधुगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेल परिसरापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। शिरढोण गावात नातेवाईकांच्या नावावर 7/12 नोंदी झाल्याचे उघड झाले आहे। या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा असून नोंदणी प्रक्रिया जलद करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे आरोपही होत आहेत। त्यामुळे या व्यवहारावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे। पनवेलमध्ये वाढत्या जमीनदारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र या व्यवहारासाठी वापरलेली रक्कम नेमकी कुठून आली याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी स्थानिक इथला रहिवासी आहे, शिरढोण गावातला। आपण आता रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने, आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ती त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्टी घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।